डांगळक मचळक डांगळक मचळक डांगळक मचळक डांग. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण चाललोय मुळशीला. तिथं आहे पुतण्याचा बर्थडे, भावाच्या पोराचा बर्थडे, तर त्याचा पहिला बर्थडे. तिकडे चाललोय आम्ही. आज काय हाफ डे घेऊन आलोय. ऑफिसमध्ये मस्त पैकी भेळ पार्टी वगैरे केली. आता आलोय आम्ही. वैष्णवी आणि बघा रेडी झाली इथं. आम्ही पण झालो रेडी. आपला नॉर्मल ड्रेस पोरांचा काही सस्ते मी राजेश खन्ना. तर आम्ही निघतो आता. इथून एका ठिकाणी जायचे आणि तिथून विमान घेऊन जायचे आम्हाला मुळशीला. तर आता आपला ब्लॉग चालू करतो आपण. तर आम्ही निघालो आता. हेल्मेट वगैरे घालतो, हेल्मेट घालत जावा आणि असं हे पण बांधत जाऊ तोंडाला, म्हणजे कसं जरा गोर राहतं तुम्ही. तर चलो आता निघतोय आम्ही. अनुभवून ती वाट बघतायत. आता मला निघायचं होतं 3:30 वाजता, आता वाजले 4:30. फक्त 1 तास लेट झालो मी, फक्त 1 तास. सो चलो जाऊया बर्थडेला. आणि तिथं मुळशी लवकर जर आम्हाला फणस वगैरे बघायचे, जांभळं आहेत का, मला ते आळू बघायचं. आळू असतं ते आहे का, कारण लहानपणी खाल्लं होतं ते, तर ते बघायचं आहे का. तर चला जाऊया. ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत. चुम्मा. लाईट आमची टेक ऑफ केलेली आहे. पायलट आम्ही कुठले पॅसेंजर VIP पॅसेंजर. आम्ही इकडं बघा, मी VIP पॅसेंजर पाठी बघा दोघं. हॅलो करा. त्यांना डायरेक्ट केबिनमध्ये टाकलंय आणि आम्ही इथं बसतोय VIP. कसं आहे आमचं विमान. आम्ही आता पौडमध्ये. आता आम्हाला थांबायचं आहे, जरा काम आहे थोडंसं, उशीर झालाय. आणि आलोय आता पौड बसताना. बऱ्याच दिवसांनी आलोय, ते जवळ 1 महिन्याने आलोय आता. आम्ही चाललो आता चिप्स घ्यायला. आणि लय भूक लागली आणि मला पण भूक लागली. तरी आता चायनीज भेटतं. चायनीज नाही, काय म्हणतात त्याला, मंचुरियन. तर आम्ही चाललो आता मंचुरियन खायला. मुळशीला चाललं की महाल्यामधला वडापाव मॅन्डेटरी असतो इथला. नारायणाबाचा वडापाव. या वडापाव खायला मला कोणतरी दिसलंय. चला 1 मिनिट मला दाखवतो. हो, अरे आदर्श आले कोणी म्हणलं. काय नाही आलंय तर भेटला मालेमध्ये. पुण्यामध्ये असतं पण इकडे भेटलंय. सासरवाडीला आलोय. सासरवाडी दोंडे खायला आलं काय? नाही, दोंडे खायला नाही आलो. अरे 2 दिवस सुट्टी होती, मग आलो. मग काय म्हणताय, लाईक आणि सबस्क्राईब करा आमच्या मित्राला. पोचलं आता इथं मुळशीत. तर इथं आता कोकमचं झाड बघा, पण त्याला कोकमच नाही दिसत. सगळं काढलेत वाटतं. हे बघा, हे झाड आहे कोकमचं. गेल्या वेळेस त्यावेळेस दाखवलं तुम्ही, सगळे कोकम ते. आता ह्यावेळेस काही दिसत नाही. मला वाटतं त्याची फांदी घ्यावा किंवा हे रोप काढून ह्याची पण आता लावून घेतो मी. कोकम आले तर डायरेक्ट आपल्या तर शेतीचं डायरेक्ट. हे एक झाड आहे, हे एक आहे. कसं आहे पाणी. मला ना आता एक नाद लागलाय. तो नाद एवढा भारी आहे ना, तर ते झाडांचा नाद लागलाय, झाडं लावायचा. तर आता मी भरपूर झाडं लावलीत घरी. तर आता इथं हेच कोकमचं झाड आहे आणि ती छोटी रोपं आलेत बघा ही सगळी. हे मोठं झाड आहे. इथं बारीक रोपं तयार झाले, त्याची सगळी खाली पडून मोठं नाही का. तर मला वाटतं ह्यातलं घ्यावं मी रोप, नाही का, एखादं जगते का ते, म्हणजे असं माहीत नाही आता राहील का नाही ते जाऊपर्यंत. पण घेईल मी 2-4 तर घेईल काढून उपटून ते, किंवा जर बी असेल तर मग बी. कारण हे लावलं तर परत पुढचं जरा येईल, त्याला झाड लावायचं असं हे झालं आहे मला. आम्ही चाललो आता आळू बघायला. ते आळू म्हणजे तो आपला वड्याचा आळू नाही, खायचा आळू. छोटा असतो, भारी लागतो ते, असं चिक्कूसारखा असतो. आणि जास्वंदाचं फुल किती भारी. फांदी घेऊ वाटते मला ह्याची तोडून आता थोडीशी. असं झाड आहे ना, झाडं आता कलेक्ट करायचं, असं एकदम बेकार नाद लागला मला. ती फांदी घेतो तोडून जाताना लावायची. हे जाऊ पण हे बघा काय कलर आहे, पिंक कलर. हा एक, हा बघा किती फुल आली. वा. असं वाटतं नुसतं शूट करावं. हे फुल, जास्वंदाचं फुल बघा कसं आहे. परत आल्यावरती दाखवतो मी. चालल्यात आम्ही खाली
बंगला बघा कसा आहे, भूत बंगला. लहानपणी इथं आम्ही लय राहायला गेलेलो आहे. डायरेक्ट खतरनाक फुल गाद्या बिद्यांनी मारामारी केलेली. डायरेक्ट आता तो हे झालं फणसाचं झाड. आम्ही चाललो आता खाली. खाली बघून चले बाबा. असायचा बाबा. लहानपणी आम्ही इकडून खाली जायचो धरणावरती. डायरेक्ट पाहायला नाही, पण असं वा 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 काय वाटतंय नेचर. असं डायरेक्ट नॉस्टॅल्जिया झाला, नॉस्टॅल्जिया. पुढं बघा धरणाची व्ह्यू डायरेक्ट इथून खाली व्ह्यू दाखवतो तुम्हाला थोडं पुढं जाऊन. ए देखो मेरी जान कैसन बा व्यू कैसन बा. काय आहेत का करवंद आहेत का? करवंद बघा केवढं एक. बघा केवढं बघा. गोट्या असतात ना, गोट्या खेळायचे तेवढं वाटतंय बघा हे. असं कळत नाही ते. बघा केवढं मोठे गोड्याचा. जाऊ तिकडे एक पलीकडे मोठं. तर पाऊस पडून गेल्यामुळे जरा खराब झालेत म्हणजे. पाठीमागचा नजारा कसा आहे. आणि करवंद चुम्मा चुम्मा. हो एवढं फिरून मी किती जांभळं आणली बघा. टँग 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 टँग. आणि लगेच आता आणि आवडतं जांभळं. नाही. मी चाललो आता कात्री घेऊन जास्वंद कट करायला. आपल्याला 2-4 प्रकारचे जास्वंद भेटले ते बघा. ही एक फुल दिसते ती, हे एक घेतो. नंतर पुढं आहेत ते एक, ते आधी कट करून येतो. चला भारी भारी जास्वंद आहे. हा बघा हे, हा कलर कसा पिंक कलर, सेक्सी कलर आहे का नाही. आणि पुढचं एक रेड कलरचं आहे, ते एक घ्यायचं आहे मला. चला आधी कट करतो मी, भेटू तुम्हाला पुढं. बड्डे लोकेशन अपडेट. घर नॉस्टॅल्जिया घर. कोण आहे पूर्वी बघितल्यासारखे वाटते बघतरी. तिकडे पण एक ब्लॉगर बसली. वर्षा शेवा आहे त्यांची. ओ माय गॉड. तुम्ही बोलला फुगा फुटला. बोलू नका. माझ्याकडे कुठे आरुष का? मम्मी कुठे तुझी? माझी मम्मी पुऱ्या तळती. हा पुऱ्या तळती. आली का? पुऱ्या नाही तळत, पुरा तळती. पुरा पुरा वा. टाईट वाजते तयारी चालू बड्डेची. आणा सीट पकडो. आम्ही तिथं क्रिकेट खेळायचो आधी लहानपणी. ही लाल माती दिसते ना, एवढं ग्राउंड आहे ते. इथं ते एक झाड आहे आंब्याचं, तिथं 4-6 होता. सॉरी तिथं बॅटिंग करायचो. तिकडं तार होती त्या झाडाची, तिथं 4-6 बंगल्याला लागलं की डायरेक्ट आऊट. आणि इकडं जे हे दिसते ना, सारे अशी खांदलेली माती, हे केलेलं ढिगारा, तिथं पण 4-6 होता. नितीन भाऊ कॅप्टन, दत्ता भाऊ व्हाईस कॅप्टन, आणि भैया आणि गणपत होते, विराट कोहली आणि रोहित शर्मा. राडा होता राडा. आणि MS महेंद्रसिंग धोनीचा कट्टर फॅन तिकडे भावड्या. आणि इथं ही बसायची जागा होती. हे बघा ही कट्टा. इथून काय व्ह्यू दिसत होता, नजारा एकदम खतरनाक. डायरेक्ट म्हणजे मस्त वगैरे धरणाचं पाणी दिसायचं. आता हे झाड वगैरे वाढल्यामुळे त्यामुळे एवढं काय दिसत तरी पण हे बघा दिसतंय, हे समोर दिसतंय ते. वाट व्ह्यू बेबी. समोर आहे ती वाघवाडी. आम्ही अशी प्रत्येकाजण एक एस टी घ्यायची कुठली तरी, एक बुम पुणे वगैरे किंवा स्वारगेट दी बॅगार, अशी कुठली एस टी घ्यायची. इकडून असं यायचं रूम करत इकडं जायचं खाली. तिकडून फिरून एक रस्ता होता असं तिकडं घरी.
लहानपणीचे दिवसच वेगळे होते राव. आता मोठ्या गाड्या आल्या तरी पण ती मज्जा नाही. बर्थडे बॉय, ओ बर्थडे बॉय ह्यांना हॅपी बर्थडे म्हणजे थँक्यू म्हणा ह्यांना हॅपी थँक्यू. बर्थडे समर्थ. बर्थडे बॉय हा बर्थडे बॉय. बर्थडे बॉय बर्थडे भावाचा जगात झाला साराचा. थँक्यू सेम आहे आम्ही पापा की परी आ गई. पापा की परी. काय म्हणले पापा की परी ना का मम्मी की? मम्मी मम्मी की परी. ओ माय गॉड. माझा फायनल लुक बघा. ओ माय गॉड फायनल लुक. नो भारी दिसतंय, खूपच छान थांबा दिसतंय. थांबा थांबा. पर्स मध्ये काय आहे तुमच्या? ऐका ना पर्स मध्ये पैसे ठेवले. उगाच पैसे 2 लाख. काय तर वरती चालायचं मंजली का वाटती? एक नंबर वाटते का असं? मला सगळ्या घाबरतात. ओ माय गॉड भारी भारी. आदर्श इलेक्ट्रॉनिक्स. तुझ्याकडं नाही होणार बाबा, तो दाताने तोड आपलं जाऊ दे. पावेल बर का अलग लेवल का बंद आता. उभं कशाला धरते आडवं धर की. हे दुसरा इलेक्ट्रिशियन कुठे गेली? निघाली वायर जॉईन करायला 3 इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिशियन वाले आलेत आता. जर अर्जंट असतं त्यामुळे 3 लागणार. बरोबर त्याच्यामध्ये तू तर जास्त. चौथ्या पण अण्णा आले बघा. हे असती बाई. वो अलग ही लेवल का बंदा था. ये वाला वायर जोडायला कसली शेटपट्टी लावली आम्ही. पण इथं थोडासा अंधार येतोय. अंधार त्या पाठीच्या फुगामुळे एकीकडे एक लावायला लागेल इथं कुठेतरी. जरा उजेड पडेल किंवा इथं जवळपास पाहिजे का म्हणजे उजेड डायरेक्ट तोंडावरती. प्रयत्न चालू आहेत आमचे. प्रयत्न चालू आहेत. प्रयत्नांची परमेश्वर. लेट्स गो बेबी. तुम्हा आल्यापासून लाईटिंगची काम करतोय. मला वाटतं पकड घेऊन जावा ती माझ्यापासूनच आहे आधीपासून. आल्यापासून नुसतं पकडचीच कामही करतोय लाईटिंगची. आपली अँटिक पकड आहे ना ह्याला हेच नाही. वायरच कट होत नाही इथून. खचक खचक घेऊन जातात. वाव व्हॉट अ मुमेंट. 8 वाजले तर अजून आम्ही लाईटच लावतोय. जुगाड सगळं चालू आहे. जुगाड. तिथे एक बांबू लावला. मेन म्हणजे काय होतं तिथं उजेड पडत नव्हता. मेन चेहऱ्यावरती फोटो वगैरे काढायचे तर स्टेजवरती. त्यामुळे आता हा नवीन मित्र आलाय. त्यांनी जरा जुगाड करून हा बांबू म्हणून आम्ही तिथं लावला तो वरती. त्या दिवशी जिला भेटायला गेलं तर तिची सगळ्यात मोठी बहीण नाही छोटी बहीण नाही मोठी बहीण दीपाली शेवाळे. तिची ही मोठी मधली मोठी बहीण. हा 3 नंबर 2 नंबर 1 नंबर आहे. आय नो. फा पाहुणी मंडळी येऊन जावा. फोटो काढायला मी आलो वरती. आता फोटोशूट चालू आहे. बर्थडे केक फोटो आहेत आणि मी इथं फोटो काढतो. इथं काय चालू आहे आणि हे बघा इथं काय चालू आहे. पोराला खेळवायची रडतोय त्याला खेळवायची निंजा टेक्निक. फेमस आहे का? व्हिडिओ काढतोय मी. मला माहित नाही कोण आहे. भाऊ आहे माझं सक्के. मला नाही माहिती आहे. तुम्ही कुठं सांगतो? फटाके फटाके. रुपाताई मला तुला बघितलं ना
त्या हेमंत डोमेच्या बायकोची आठवण येते. बाई पण भारी देवा नाही का, त्यातली हिरोईन किंवा ती माहिती का निर्मिती. वाढायची जबाबदारी घेतली, वाढायची. भाजी घेऊन आलो जेवणाची पंक्ती बसतात आता बघा. आणून देऊ कोण कोण खाणार आहे भाजी मला जेवण का दोन ताटा घ्यायची, एक घास त्यातला एक घास त्यातला. ह्यात गुलाबजाम शिल्लक नाही, हे दाखवा. नको अरे नेऊन ठेवला खाल्ला होता ना, मग त्याच्यावरचा गुलाबजाम. पुरी घेतात. नको 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 आहे की नको. आता आम्ही बसलो जेवायला हा जेवा चला. आणि हे वाढपे मंडळी बघा, हे वाढपे मंडळी, पुरी किती देऊ? वाढपे मंडळी, चिल्लर मंडळी सगळे. हा एक्सक्यूज मी प्लीज. दोन द्यायचे, दोनच. अरे भांडण करू नका एवढ्या. अरे नको बाबू, मी वाढते वाढपे मंडळी हळूहळू वाढा. हळूहळू वाढतोय. भात ह्यात टाकायचा आणि मिक्स करून खायचं डायरेक्ट भाजीसारखं, अशी ही म्हणते. आता आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला. रात्रीचे वाजले 10:30. तर आम्ही निघालो आता. लय उशीर झाला आहे. इथून घरी जायचं म्हणजे पिरमुटनं जायचं आहे, जे तिथून परत गाडी घेऊन जायचं आम्हाला पुढं अजून. तिथून अर्ध्या पाऊण तासाचा रस्ता अजून. तर आत्ताशी आम्ही निघालो इथून. जेवण एकदम झकास होतं. भात आणि भाजी एवढी भारी झाली होता, पोटभर जेवलो मी तर. आणि आधीमध्ये असं वाढताना हे केक, परत गुलाबजाम, कधी काबी, आज त्यांनी सगळ्यांनी चारले थोडं थोडं. तर आम्ही निघालो आता परत. तर चला आता जाऊ. वाटत आता काय दाखवत नाही, डायरेक्ट घरी जायचं. म्हणजे पहिल्यांदा पिरमुटनं जायचं, तिथं गाडी घ्यायची आणि डायरेक्ट घरी. तर उशीर झाला आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जाताना काय दाखवलं तर दाखवलं, नाही तर पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा, टेक केअर आणि तुम्हा. विमान आता आमचं लँड झालेलं इथं पिरमुटमध्ये. आता आम्ही निघणार इथून घरी, कारण की उद्या जायचं का आम्हाला. तर आता जाऊ आपण पुण्याला. तर आता आम्ही निघतोय 1-5 मिनटात लगेच. थोड्याशा फांद्या वगैरे काय काय आलं ते सामान कॅरी करतो, आधी गाडीवरती टाकतो. आणि मी झोपली, आता तिला घेऊन जायचं, कसं घेऊन जायचं ते बघायला लागेल. तर आता निघू आपण. चला भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. चुम्मा.